नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि छान अशी तयारी करून आम्ही कुठे चाललेलो आहोत. तर आज ना मला जायचं होतं मंदिरात. तर काल झाली रामनवमी आणि सगळा उत्सव काल होतो आणि नंतर ना दुसऱ्या दिवशी ना इकडे आपलं पालखी मिरवणूक असते. मग सकाळी सकाळी म्हटलं पटकन घर वगैरे आवरून घेतलं. माझं हे रोजचंच काम आहे, झाडू फरशी सगळं आणि अंगण वगैरे झाडायचं. सगळं वगैरे आवरून झालं ना तर इतकं मस्त छान असं लख्ख वाटतं आणि ना अंगणातून ना घरात जावंसं वाटत नाही. मला इतकं मला आवडतं. आणि बाहेर माझं किचन आहे ना तर तिथे स्वयंपाक करायला मला खूप आवडतं. तर बघा आता सगळं अगदी स्वच्छता झालेली आहे आवरून अगदी. आणि खरं सरांनी पण त्यांचं नेहमीप्रमाणे झाडांचं ठिबक वगैरे चालू करून देतात ते. तर हे रोजचंच रुटीन आहे आमचं. काल संध्याकाळी मंदिरात गेलो होतो, पण मी व्हिडिओ दुपारपर्यंतच शेअर करते ना, तर त्याच्यामुळे ते काही मी शेअर नाही केलेलं. पण ना आज सकाळी कसं आहे, मंदिराचं दर्शन म्हणजे जाऊन कसं म्हटलं रामाचं वगैरे दर्शन पण घेऊ आणि सगळे कोणी भेटले तर त्यांच्याशी पण गप्पा वगैरे मारणं होतील. आज ना स्वयंपाक आल्यावर करणार आहे मी आणि नंतर उशिरा. आणि आज आम्ही नाश्ता वगैरे पण नाही करणार आहे, डायरेक्ट मंदिरात जायचं ठरलेलं आहे आज. आणि सकाळची पूजा आटोपली ना तर म्हणजे कसं वेळेवर झाल्यासारखं वाटतं मला तरी सगळं. आणि गबरूचं मात्र जेवण मी तयार करून ठेवत असते, कारण ते आधी करून ठेवायचं म्हणजे किती उशीर झाला यायला तरी काही टेन्शन राहत नाही मग. चला आता आम्ही चाललेलो आहोत महाजन वस्तीवर आपल्या. महाजन फुले वस्तीवर चाललोय. तिथं आहे आता मिरवणूक पालखी वगैरे असते तिकडे. चला आता आम्ही चाललेलो आहे महाजन वस्तीवर आमच्या वाडीवर. आणि तिथे आता आहे रामाची मिरवणूक, कारण काल रामाचा जन्माचा उत्सव काल असा जन्म केलेला तेव्हा पाळणा वगैरे झाला. पण आज ना छान अशी आज मिरवणूक पालखी होणार आहे. मिरवणूक आहे. तर पालखी मिरवणूकला आता जातोय छान अशी मस्त तयारी वगैरे करून. चला मग असं आमच्या ते अर्धा किलोमीटर अंतरावर आमची महाजन वस्ती आहे आणि तिथे आमचे सगळे भावकीचे लोक राहतात, म्हणजे आमचे भाऊबंद राहतात. हे आहे आमच्या वाडीवरचं सुंदर असं राम मंदिर आहे. आणि मागच्या वर्षी ना खूप छान आपलं राम जन्मभूमीचं जेव्हा हे झालं ना, रामांची प्राणप्रतिष्ठा झाली ना मूर्तीची, तर खूप मोठा उत्सव केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. खूप छान मिरवणूक पण काढली होती. आत्ता पण सगळी तयारी झालेली आहे, पण मिरवणुकीला खूप वेळ आहे. आणि खरनार सरांना ना दुसरीकडे काही कामं होती, म्हणजे झोडग्याला जायचं होतं त्यांना. आणि त्याच्यामुळे ना मग आम्ही दर्शन घेऊन आणि लगेचच परत येणार होतो. मग आणि ही बघा छकुली किती सुंदर अशी नटली ना. पालखी तयार झालेली आहे, परंतु ना अजून 2 ते 3 तास लागणार होते. तर भजन वगैरे पण झालं, तिथे भजनासाठी थांबलो होतो, पण नंतर काही थांबलो नाही. मग घरी आल्या आल्या लगेचच मी काय केलं, धुणं मशीनला लावलं. म्हटलं आपली ही कामं होत राहतील, म्हणजे मशीनचं धुणं होत राहील तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊ म्हटलं. तर आता कुकर लावून गेलेलीच होती, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. आणि भाकरी केल्या. आणि माझ्यासाठी मी आज ना मस्त नागलीच्या भाकरी केलेल्या आहेत. मी कधी कधी नागलीची भाकर ज्वारीची भाकर अशी खात असते, कधी तांदळाची पण करते, वेगवेगळ्या प्रकारची. खरणार सर फक्त बाजरीची भाकरी खाता, त्याच्यामुळे त्यांना ती देते. कधीतरी माझ्यातून घेता अर्धीकशी, आवड म्हणून नाही, असंच बा चला आपण पण खाऊन बघू असं असतं त्यांचं. तर आता एक पातळ भाजी टाकली आणि लगेच पापडं होते ना, पापडांचे तुकडे म्हटलं त्याची भाजी करूया. कांदा वगैरे चिरल्या आणि मस्त अशी फोडणी देऊन भाजी केलेली आहे, एक नंबर लागते. थोडीशी कुरडीची तार जर त्याच्यात टाकली ना अजून भारी लागते. आणि आता सध्या कसं आहे, पापडांचे डबे रिकामे होता, घातले जातात दुसरे पापडं. मला ना माझ्या बहिणीकडून सगळे पापडं मिळालेले आहेत. ह्यावर्षी काही इथे केले नाही आहे, तसे छोटे छोट्यांचा व्हिडिओ होणारच आहेत आपला. म्हणजे जर हे संपले तर मी करणार आहे मे महिन्यामध्ये, आणि ह्या महिन्यात मात्र आता नाही करायचं आहे मला काहीच. असे गुरचटलेले त्यात मरून जाईल दिसायला डबल लावून टाकले. 2 3 आणि 4 इकडे लावून टाकले. ते जिथे मेलं होतं ना पुन्हा लावलं. आता मी पुन्हा लावेन पण लावेनच. मी पुन्हा येईल फडणवीस साहेबांसारखं बोलताय. झाड जळून गेलं होतं मऊगणीचं, 3दा जळालं, 4थ्यांदा परत लावलं त्यांनी. त्यांना म्हटलं मी पुन्हा लावीन आणि पुन्हा झाड आज लावूनच आणि जगवीन. चला या जेवायला मंडळी. हा आपला छोटासा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू